नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत काळ्या रस्साची बटाट्याची भाजी। बघा, गृहिणीला कधी घरात भाजीला काही नसेल ना, तर हा पर्याय खूप छान आहे की बटाटे घ्या, कापा, मग त्याची सुकी भाजी करा, त्याची पातळ भाजी करा, कशी पण बटाटा हा नेहमी मदतीला धावून येईल। आता हे बघा, तेल तापायला ठेवलं, आपलं तेल तापले। आता आपण याच्यात थोडंसं बाजरीचं पीठ घालणार आहोत, 1 चमचा। बाजरीचं पीठ आहे ना, कुठल्याही काळ्या रस्साच्या भाजीत घातलं ना आणि ते असं थोडंसं तेलात घालून हे केलं ना की त्याचा खूप खमंगपणा येतो भाजीला। आता यात आपण घालणार आहोत मसाले। आता मिरची पावडर, हळद, धना पावडर, हा काळा मसाला, हा काळा मसाला। आणि आता यात घालणार आहोत आपण, मी नाही का त्या दिवशी तुम्हाला बोलले की मी काळा मसाल्याचं वाटण एकदाच करून ठेवत असते फ्रीजमध्ये, तर ते वाटण मी आता घेतले। आता ते वाटण याच्यात टाकणार आहे। आता ते फ्रीजमध्ये असल्यामुळे घट्ट झाले, पण आता ते तेलात गेलं की ते बरोबर पगळणार आहे। आणि आपण आता हे छान परतून घेणार आहोत। हे बघू शकता तुम्ही, आता हे बघा, हा याच्यात मेल्ट व्हायला लागला आहे हा मसाला। तसं तो फ्रीजरमध्ये ठेवलेला असतो ना, जरा कडक होतो मग, नाही का। आता हा मेल्ट होईल, मग हा छान परतून घ्यायचा। मग यात बटाट्याच्या फोडी घालणार आहोत आपण। त्या दिवशी मी तुम्हाला काळा काळा मसाला कसा करून ठेवायचा काळ्या भाजीसाठी याची एका रेसिपीमध्ये मी प्रोसेस दाखवली पण होती आणि सांगितली पण होती। तरी कुणाला पुन्हा हवी असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मी पुन्हा नक्की परत त्यांना सांगेल कसं बनवायचं ते। आता आपण यात घालू मीठ। मी तुम्हाला म्हटलं ना, बटाटा हा स्वयंपाकघरातला राजा आहे। जेव्हा जेव्हा भाजीचे प्रश्न उभे राहतात तेव्हा बटाटा, मग तो कसा करा, लाल रश्श्याचा करा, सुकी भाजी करा, हिरव्या मिरचीच्या रश्श्याचं करा, काळ्या मसाल्याचं करा। काळ्या मसाल्याचं खूप कमी बायका करतात, पण काळ्या मसाल्याचं तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागतो बटाटा भाजी रश्श्याची। आता बघू शकता, त्याला छान तेल सुटले बघा कढईला। हा मसाला आहे ना, कढईपासून असा सुट्टा व्हायला लागला, ते छान तेल सुटले। तर याच्यात आता आपण बटाटा घालू। बटाटा आवडत नाही असा माणूस दुर्मिळच, नाही का। मग तो कशा पद्धतीनं कुठल्याही भाजीत घातलेला असतो, तो बटाटा सर्वांना प्रियच आहे। आता हा बटाटा याच्यात छान आपण असं मस्त परतून घ्यायचा 2-3 मिनटं। हे बघा, आता बटाटा याचे छान मस्त मसाल्यामध्ये परतून झाला। आता यात मी घालणार आहे गरम पाणी। नेहमी कुठली काळी भाजी असो, लाल भाजी असो, शक्यतो गरम पाणी घालते। त्याच्यामुळं काय होतं, भाजीला आहे ना तरी खूप छान येते। माझ्या साध्या सोप्या पद्धतीच्या भाज्या असतात, पण खायला एकदम मस्त चविष्ट, आणि तरी त्याचा त्रास होत नाही, काही नाही पोटाला। त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करून बघत जा, आवडल्यास नक्की सांगत जा, काय कमी जास्त असेल ते पण सांगत जा। आता आपल्या आवडीनुसार हा रस्सा घट्ट पातळ तुम्ही करू शकता। आता हा मीडियम रस्सा थोडासा करायचा आहे आपल्याला, तसं मग चुरून पण खायला छान लागतं भाकरी बरोबर। हे बघा, आता अशा प्रकारे ही रस्स्याची भाजी तयार झाली। आता याच्यात आहे ना छान आपण हा बटाटा मी उकडून वगैरे घेतलेला नाही, कच्चाच आहे, तो शिजू द्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये। बघा, छान त्याला आत्ताच कट यायला लागलाय। आणि बघा, एवढं पातळ मी ठेवलं, आता हे शिजून घट्ट होणार आहे। आपण त्याच्यात थोडंसं बाजरीचं पीठ पण लावलेलं आहे ना, मग त्या बाजरीच्या पिठामुळं भाजी अशी मिळून येते छान, नाही का। शेंगदाण्याची गरज भासत नाही, शेंगदाण्याला पर्याय बाजरीचं किंवा थोडंसं डाळीचं पीठ। तुम्ही बघू शकता, आता भाजी छान आपली मस्त शिजते। आणि मंद गॅसवर होऊ द्यायची 5 ते 7 मिनटं, मग ती व्यवस्थित बटाटाही शिजेल आणि रस्साही छान त्यात मुरेल आणि सगळी एकंदरीत खूप छान। आपली भाजी आता तयार झाली। आता आपण गॅस बंद करू आणि ही भांड्यात काढून घेऊ। बघू शकता किती छान भाजी झाली बघा। थोडंसंच तेल टाकलं होतं मी, पण तरी वगैरे किती छान आली, आणि सुवास तर एकदम मस्त येतोय। तर आता
आपण ही चपाती सोबत खाणार आहोत. आणि कुठलीही अशी पातळ रश्याची भाजी आहे ना, ही चुरून खाण्यात जी मजा आहे ना, ती लावून खाण्यात नाही आहे बरं का मंडळी. हे बघा, छान काळ्या मसाल्याची बटाटा रस्सा भाजी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आणि काही अजून विचारायचं असेल किंवा कुठली भाजी आवडत असेल ते सांगा. माझ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या भाज्या असतात, पण रोजच्या जेवणात ह्या भाज्या खूप चव देणाऱ्या असतात आणि आरोग्यासाठी पण उत्तम असतात.